हाय, हॅलो, नमस्कार. मी जनी केक वर्ल्डमध्ये तुमचे स्वागत करते. तर हे बघा 2 दिवस मला लागोपाठ मेकअपच्या ऑर्डर होत्या. एक एंगेजमेंट ब्राईड होती आणि हे बघा मलकापूरला गेलेलो आम्ही. तर तिकडे ग्रूम मेकअप आणि ब्राईड मतलब सायडर मेकअप होता तो. आणि आम्ही आणि माझ्या पार्टनर आहेत 2-3 मुली, त्यांना घेऊन मी गेलेली तिकडे बघा. तर त्यामुळे 2-3 दिवस मला तर काही व्हिडिओ टाकता आलेले नाही. आणि मी त्या ऑर्डर्सनं आलं तर लगेच मला ऑर्डर आलेल्या केकच्या. आणि दुपारी मी 4पर्यंत घरी आल्यामुळं लगेच आणि माझा मुलगा आला बघा. सकाळपासून गेलेलो तर लगेच मला भेटायला आला. मी केकच्या इथंच थांबलो आणि तिथंच केक बनवत बसलेलो. तर त्या दिवशी 1 किलोची ही बटरस्कॉच केकची ऑर्डर आलेली. आणि नेहमीप्रमाणे माझ्याकडे 1 किलोचा व्हॅनिलाचा बेस तयार नव्हता. आणि मी अर्धा किलोचे 2 केक बघा, अर्धा किलोचा 1 केक पहिल्यांदा फिलिंग करून घेतला व्यवस्थित आणि त्याच्या बाजूने अर्धा किलोचा केक लावून घेतो आहे असं. आणि केक हा ॲडजस्ट करून मी दिला आहे बघा. आणि टेस्टला वगैरे काहीही फरक पडत नाही. जशा लेअर त्याच्या असतात तशाच मी बाजूने क्रीम वगैरे व्यवस्थित लावून घेतलेली आणि केक करून घेतलेला. चारला आलेलो आणि 7ला केक द्यायचा होता, त्यामुळे 2-3 तासात डीप फ्रीजला होतं आहे थंड. आणि ते लग्नाचं टायमिंग 2:15चं होतं, त्यामुळं मला माहीत होतं की त्याच्यानंतर आम्ही लगेच तिथून निघणार आहे. आणि मुलांनाच माझ्या क्रीम वगैरे लावून ठेवलेली. सगळ्यात मोठं काम तो करत असतो आहे आता. भाची गेली आहे पुण्याला, त्यामुळं हा करतो आहे आता आल्यावर व्यवस्थित सगळं. आणि सोकिंग जास्त का केले तर आता गरमीत थोडं थंड ठीक आहे. आणि हे बाजूने मी बघा बेसवरती क्रश टाकते, तर ह्या बेसवर मी असे क्रश टाकून बघा नाईफने ते मी पूर्ण बेसवर ॲप्लाय करून घेणार आहे. आणि अर्धा किलोचे बेस एक्स्ट्रा का ठेवतो तर आत्ता खूप सीझन चालू आहे, म्हणजे ॲनिव्हर्सरी, बड्डे, एंगेजमेंट सर्वच गोष्टी खूप चालू आहेत. त्यामुळे मी आत्ता अर्धा किलोचे बेस एक्स्ट्रा ठेवतो आणि माझं बरंच काम त्यामुळे सोपं जातं. आणि हे बघा अर्धा किलोचे केक त्या दिवशीचे, हा 1 किलोचा होता आणि अर्धा किलोचे असे मी फक्त फोटो शेअर करतो आहे. थँक्यू.